गेट रेडी विथ मी तर आज मी तुमच्यासाठी शूट नाही करू शकले. कारण काय झालं ना, सौरभ भयंकर माझ्या मागे लागला होता. "पटकन कर, पटकन कर." म्हणजे एवढी भयंकर घाई करत होता ना, की शूट करणं झालंच नाही. म्हणून म्हटलं चला गेट अनरेडी विथ मी शूट करते आणि सोबतच तुमच्यासोबत थोड्या गप्पासुद्धा मारते. सो यू ऑल नो गाईज की माझा बर्थडे होता. तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 तर बघितलाच असेल. आता हा पार्ट 3 समजा आणि कंटिन्यू करा. सो बर्थडे तर खूप छान सेलिब्रेट झाला आणि खरं सांगते हे माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं, की मी 500 प्लस लोकांच्या मेसेजेसचे रिप्लाय दिले. म्हणजे मला एवढं छान वाटत होतं ना, फीलिंग लाइक अ सेलिब्रिटी. म्हणजे एवढे मेसेजेस यार, एवढे कॉल्स, एवढ्या स्टोरीज. तसं तर ना, मी सगळ्यांना रिप्लाय केले मेसेजेसचे, स्टोरीजचे. पण होऊ शकतं कोणी सुटलं असेल, कदाचित नसेल लक्ष राहिलं. म्हणून हा व्हिडिओ मी बनवतीये, की माझ्या थ्रू कोणी सुटायला नको किंवा कोणाचं माझ्यामुळे मन दुखायला नको. सो मी या व्हिडिओ थ्रू तुमच्या सगळ्यांचा आभार मानते, की तुम्ही सगळ्यांनी मला एवढे छान-छान बर्थडे मेसेजेस केले. मला एवढ्या छान बर्थडे विश दिल्या. खरं तर हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं. मी कधीच असा विचार केला नव्हता, की माझा कुठला असा बर्थडे असेल, की अननोन लोकंसुद्धा मला मेसेजेस करतील, माझ्या स्टोरीज टाकतील. म्हणून हा एक्सपिरियन्स ना खरंच खूप छान होता माझ्यासाठी. हे सगळं बघून ना मला खरंच असं वाटलं, की माझा हा स्पेशल डे अजून जास्त स्पेशल झाला. घरच्यांनी तर केलाच माझा स्पेशल डे सेलिब्रेट, काही विषयच नाही त्यामध्ये. पण तुम्हा लोकांच्या मेसेजेसमुळे माझ्या बर्थडेला 4 चांद लागले आणि माझा बर्थडे खूप जास्त स्पेशल झाला. म्हणून तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार. बस असंच प्रेम मला देत राहा. यावर्षी जे प्रेम दिलं, जे तुम्ही माझ्या व्हिडिओजला प्रेम देता, तसंच प्रेम मी तुमच्यापासून ना नेहमी एक्स्पेक्ट करेल. सो थँक सो मच एव्हरीवन फॉर युअर सपोर्ट, फॉर युअर लव्ह. थँक व्हेरी मच.